1 चमचा मीठ आहे. आज आपण एक स्पेशल भाजी बनवतोय जी अतिशय औषधी खाण्यासाठी असते, आपल्या आरोग्यासाठी. तर चला आपण छोटीशी रेसिपी बघूया कशी बनवली जाते. तर आपण कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकलंय. आता पुढचे इन्ग्रेडियंट्स आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. हे आपण याच्यात हिरवी मिरची, कांदा, लसूण टाकलेला आहे. ते आपण व्यवस्थित भाजून घेऊया. थोडासा कलर चेंज होईपर्यंत ते भाजायचं आपल्याला. अतिशय औषधी अशी आपण भाजी बनवणार आहोत. कांदा आणि मिरची आता कलर चेंज होते, बऱ्यापैकी ते भाजायला आलंय. तर त्याच्यात थोडीशी आपण हिंग यूज करतोय, कारण त्याच्यात आपण भाजी सोबत अजून एक पदार्थ टाकणार आहोत जे पचनासाठी थोडंसं जड असतं. तर आपण त्याच्यासाठी थोडंसं हिंग आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तुम्ही बघू शकता आता कांद्याचा कलर चेंज झालाय. तर आपण आता याच्यात आपली भाजी जी आहे ती आपण ऍड करूया. ही भाजी निवडताना किंवा ती बारीक करताना खूप बारीक करायची नाही, थोडी पानं ठेवायचे, म्हणजे तिची जी चव जी आहे चवीला अतिशय छान लागते. आता चवीपुरता मीठ यामध्ये ऍड करून घेऊया. शक्यतो नेहमी जेव्हा पण आपण पालेभाज्या बनवतो तेव्हा भाजी टाकल्या जर आपण मीठ टाकलं तर भाजीचा जो हिरवा कलर जो असतो तो तसाच राहतो आणि ते खाण्यासाठीही एकदम चविष्ट लागतं. ही भाजी अशी कलर चेंज होत नाही. आता आपण मीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण आपला जो स्पेशल पदार्थ जो आहे किंवा इन्ग्रेडियंट्स म्हणूया तो आपण आता याच्यामध्ये ऍड करणार आहोत. हे बघा भाजीला कसं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण ऍड करून घेऊया. हे बघा, तर आपण याच्यामध्ये गावठी छोटे हरभरे जे असतात, गावरान हरभरे, ते आपण थोडेसे ऍड करणार आहोत. खूप जास्त पण ऍड नाही करायचे, म्हणजे भाजी आणि ते व्यवस्थित त्यांचं मिक्सर झालं पाहिजे. आपण ही भाजी करताना कुठलीही डाळ वापरू शकतो, लाईक हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ. हे नवीन ट्राय करून बघा, हे पण खूप मस्त लागतं. आणि ही भाजी शक्यतो आपल्याला श्रावणात किंवा श्रावणाच्या नंतर एखाद्या महिन्यापर्यंतच भेटते. आता आपली भाजी तयार होण्यासाठी आलेली आहे. फक्त थोडंसं एक 4-5 मिनिटं आपण वाफवून घेऊया, म्हणजे आपले जे भिजलेले हरभरे जे आहेत ते व्यवस्थित शिजतील त्याच्यात. चला तर आता एकदा चेक करूया आपण ही भाजी कुठपर्यंत आलेली आहे. हा, स्मेल तर एकदम मस्त येतोय. आपली शेपूची भाजीचा जसा स्मेल येतो तसा स्मेल भाजीचा येतोय. या चेक करूया.
हरभऱ्याची कन्सिस्टन्सी किती शिजलेली आहे. शक्यतो हरभरे भिजलेले असल्यामुळे त्यालाही जास्त टाइम नाही लागत. आणि या भाजीचा जो पण रस किंवा पाणी जो असतो तो हरभरा जो आहे तो ऍब्झॉर्ब करून घेतो खूप पटकन. हे बघा, हरभराही व्यवस्थित मऊ पडलेला आहे, म्हणजे तो शिजलेला आहे. पाणीही बऱ्यापैकी संपलेलं आहे भाजीचं. याचा अर्थ आपली भाजी 90% तयार झालेली आहे. 1-2 मिनिटं आपण पुन्हा थोडीशी वाफ देऊया आणि मग बघूया. मस्त स्मेल येतोय, सुगंध येतोय भाजीचा. 1-2 मिनिटं आपण पुन्हा वाफूया. चला तर एक फायनल टच आपण चेक करूया भाजीचा. तुम्हाला कदाचित भाजीचा कलर आता दिसत असेल, बऱ्यापैकी चेंज झालेला आहे आणि आपली भाजी ही पूर्णपणे शिजलेली आहे. ही भाजी मस्तपैकी आपण ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर किंवा तांदळाची भाकर याच्यासोबत मस्त वाढून घेऊ आणि खाऊया. थँक्स फॉर वॉचिंग. अँड भाजीची रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.